अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, पौष महिना हा सुरू झाला आहे. पौष महिना हा केवळ थंडीचा काळ नाही, तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा काळ सूर्यनारायणाच्या विशेष कृपेचा मानला जातो. शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की या काळामध्ये सूर्याची उपासना केली जाते. त्या काळात जीवनामध्ये असलेला अंधार हळूहळू दूर होऊ लागतात. म्हणूनच पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाची आराधना करणं फार महत्त्वाचं मानलं गेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पौष महिन्यामध्ये दर रविवारी करायची आदित्य रानूबाईचं व्रत कसं करायचं, ते व्रत का करायचं, त्यामागचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे आणि हे व्रत श्रद्धेने केलं तर जीवनामध्ये कोणते बदल अनुभवायला मिळू शकतात, हे सगळं शांतपणे आणि सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ ऐकताना मन शांत ठेवा, श्रद्धा ठेवा आणि सूर्यनारायणाचं स्मरण करत राहा. पौष महिन्यामध्ये येणारे रविवार हे विशेष मानले जातात, कारण रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे. सूर्य म्हणजे तेज, आत्मविश्वास, आरोग्य, अधिकार, नोकरी, मानसन्मान आणि आयुष्यातील स्थैर्य. ज्यांच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असतात, नोकरीमध्ये अडथळे निर्माण होत असतात, प्रमोशन अडकतं, वरिष्ठांशी मतभेद होतात किंवा मनामध्ये कायम अस्थिरता जाणवते, अशा लोकांसाठी सूर्य उपासना फार उपयुक्त मानली जाते. पौष महिन्यामध्ये श्रद्धेने सूर्याची उपासना केली तर सूर्यबल वाढतं आणि त्याचा सकारात्मक परिणाम हा आपल्या आयुष्यावर दिसून येतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे. या पौष महिन्यामध्ये एकूण 5 रविवार हे येत असतात आणि प्रत्येक रविवारी जर श्रद्धेने सूर्यनारायणाचं व्रत केलं तर ते अधिक फलदायी ठरतं. या व्रताला आदित्य रानूबाईचं व्रत असं देखील म्हटलं जातं. आदित्य म्हणजे सूर्यदेव आणि रानूबाई म्हणजे त्यांच्या सहचारिणी. या व्रतामध्ये केवळ पूजा नाही, तर संयम, शुद्ध आचरण, श्रद्धा आणि दानधर्म यांना खूप महत्त्व आहे. या व्रतासाठी फार मोठी किंवा खर्चिक तयारी करण्याची गरज नाही. जिथे सकाळी सूर्यकिरण येतात अशा ठिकाणी घरात, गॅलरीत किंवा गच्चीवर एक साधी मांडणी करायची असते. लाल वस्त्रावर रांगोळीने सूर्यदेवाचं प्रतीक काढायचं आणि त्याचबरोबर रानूबाईचं प्रतीक काढायचं. फक्त 2 रांगोळ्या काढल्या तरी पुरेसं आहे. श्रद्धा अशी आहे की सूर्यदेव सर्व काही पाहत असतात, म्हणून मांडणी सूर्यकिरण पडतील अशाच ठिकाणी असावी. रविवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून स्नान करायचं, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आणि दिवसभर ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं. सूर्योदय झाल्यावर तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फुलं आणि पांढरे तीळ घालायचे आणि सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं. अर्घ्य देताना ओम घृणी सूर्याय नमः मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम घृणी सूर्याय नमः हा मंत्र श्रद्धेने 11 किंवा 21 वेळा म्हणायचा. जे लोक पूर्ण व्रत करू शकत नाहीत त्यांनीही किमान पौष महिन्यामध्ये दररोज सूर्याला जल अर्पण करावं असं सांगितलं जातं. रविवारी तुळशीला पाणी घालत नाहीत, पण तरीही तुळशी मातेची पूजा मात्र करावी. हळद, कुंकू, अक्षता लावून दिवा लावायचा आणि मनोमन प्रार्थना करायची. त्यानंतर सूर्यदेव आणि रानूबाईच्या मांडणीची पूजा करायची. ही पूजा अतिशय साधी असते, पण श्रद्धा मात्र मनापासून असावी. या दिवशी उपवास करताना तिखट, तेलकट आणि जास्त मीठ असलेले पदार्थ टाळायचे असतात. फलाहार घ्यावा, चहा चालतो, पण त्यामध्ये मसाले किंवा आलं टाकू नये. सूर्यास्ताच्या आधी उपवास सोडायचा आणि सूर्यास्तानंतर काहीही खायचं नाही, याची काळजी मात्र तुम्ही घ्यायची आहे. पौष महिन्यामध्ये तीळ आणि गुळ यांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक रविवारी तीळ गुळाचा नैवेद्य हा सूर्यनारायणाला अर्पण करावा आणि त्यानंतर तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा. त्याचबरोबर तांदूळ, डाळ किंवा वांग यासारखं अन्नधान्य नैवेद्याला ठेवून ते नंतर गरजूंना दान करावं. सूर्य उपासनेमध्ये दानधर्माला फार मोठं पुण्य मानलं जातं आणि यथाशक्ती दान केल्यास त्याचं फळ अनेक पटींनी मिळतं, अशी देखील श्रद्धा आहे. या व्रताच्या दिवशी घरात मांसाहार टाळावा, कठोर शब्द बोलू नयेत, वादविवाद करू नयेत आणि मन शांत ठेवावं. संयम,
शुद्ध आचरण आणि श्रद्धा या 3 गोष्टींचं पालन केल्यास या व्रताचं फळ नक्कीच मिळतं असं देखील सांगितलं जातं. पौष महिन्याचं व्रत पौष महिन्यातच उद्यापन करायचं असतं. उद्यापन म्हणजे नेहमीप्रमाणे मांडणी करून सूर्यपूजा करायची आणि अन्नदान करायचं. जर काही कारणामुळे शेवटच्या रविवारी पूजा झाली नाही तर वेगळं उद्यापन करण्याची सक्ती नसते असंही सांगितलं जातं. प्रत्येक रविवारी आदित्य रानूबाईची कथा ऐकावी आणि शक्य असेल तर इतरांना देखील सांगावी. कथा सांगणाऱ्याला देखील आणि ऐकणाऱ्याला देखील दोघांनाही पुण्य मिळतं अशी भक्तांची श्रद्धा आहे. अनेक भक्तांचे अनुभव आहेत की या व्रतामुळे नोकरीच्या अडचणी दूर झाल्या, मनाला शांती मिळाली आणि आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून आले. आजची ही संपूर्ण सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय व्हिडिओसह. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.